ओके, थँक्यू. आणखी कोण आहे? हां, ठीक आहे, बघू नंतर. ओके, तन्वी स्टार्ट कर प्लीज. Okay. Good evening, everyone. So I take the privilege to welcome you all on behalf of Rotary Club of Nasik Grape City, Rotary Club of Nasik Smart City, and Rotary Club of Nasik West. Sorry, Rotary and Rotary. At just आमची meeting झाली, so that's why just forgive me for that. So I'll request now President Rotarian Kavita ma'am to deliver her welcome speech. Hello. On behalf of Kavita, I will welcome everyone because Kavita has gone to her daughter's farmhouse and she's not getting any range there. So I would like to welcome the chief guest, Rotarian Virendra Patrika, a very good friend of mine, and our guest speaker, Dr. Sangeeta Mahajan, the presidents, Aparna and Manisha, principals and Interact in charge teachers of all the schools, directors, youth services of my 5 zones, all my fellow Rotarians, and my sweethearts, the interactors of the various schools that are attending the seminar today. So hearty welcome to everyone. Thank you. Over to you. Okay. Thank you, Durga ma'am. So now I'll invite Rotarian Abha ma'am to introduce today's chief guest. Unmute yourself, ma'am, please. Yes, thank you. आजचे आपले प्रमुख पाहुणे रोटरियन वीरेंद्र पत्रीकर हे एक बहुपेडी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन विथ स्पेशलायझेशन इन बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलेले आहे. 2 वर्ष R&D इंजिनियर म्हणून पुण्यात काम केल्यानंतर ते नागपूरला म्हणजे आपल्या जन्मगावी परत आले आणि तिथे झेनिथ या प्रसिद्ध IT कंपनीमध्ये त्यांनी काम सुरू केले. काही वर्षांनी सायंटिफिक लॅब इन्स्ट्रुमेंट या स्पेशलायझेशन कडे ते वळले आणि इंडी OPD त्यांच्या मागे आपल्याला ते नाव दिसतं आहे, या नावाचे व्हेंचर त्यांनी उभे केले. YCM DWD या IT कंपनीच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. आम जनतेमध्ये या विषयाबद्दल जागरूकता वाढावी म्हणून ही संस्था कार्यरत आहे. त्यांची पत्नी रचना महिंद्रा आणि महिंद्रामध्ये IT हेड आहे. कनाद आणि सुकृती ही त्यांची 2 मुलं अतिशय हुशार आहेत. वीरेंद्र कायमच समाजाप्रती जागरूक होते आणि म्हणूनच रोटरी इंटरनॅशनल अंतर्गत विविध कार्य त्यांनी राबवली. नागपूर डाऊनटाउन या त्यांच्या क्लबचं जवळजवळ प्रत्येक पद त्यांनी भूषवलेलं आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला पण रोटरॅक्ट, रायला, इंटरॅक्ट चेअर म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये गेल्या 4 वर्षांपासून ते विविध प्रकारचं ट्रेनिंग देतात. आपल्या मूळ पेशाला न्याय देत रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मधली जवळजवळ सगळी IT इनिशिएटिव्ह वीरेंद्रच राबवतात. त्यांचं वाचन प्रगाढ आहे आणि त्याच्यामुळेच की काय ते अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत. त्याचा अनुभव आपण लवकर घेणारच आहोत. 1934 साली एक संस्था स्थापना झाली होती, जनता शिक्षण मंडळ. या मंडळाच्या अंतर्गत 3 शाळा आहेत. या शाळांचं तसंच या मंडळाचं कामही गेल्या 20 वर्षांपासून वीरेंद्र बघतायत. अशा या बहुपेडी बहुआयामी व्यक्तित्वाचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतोय. वेलकम सर. Thank you so much. Shall I? Yes. Yeah. Yes, So, please. very good evening to all the dignitaries, my good friends. President of RC Nasik Grape City, probably Kavita ji is not here. Past President Durga ji, my good friend since long. Rotary Nasik Smart City President Aparna ji,
and Nasik West President Manisha ji. A very good evening to all of you, all secretaries of all Rotary clubs, dear interactors, rock stars, India's future, Rotary interactors future, my dear kids, all past presidents present here, and I'm seeing Secretary Vibaji also. Very good evening, friends. आणि मराठीत करायचं चालेल दुर्गा मॅम? मराठीत हो चालेल मराठीत. थोडं थोडा आवाज लाऊड पाहिजे आहे. चॅट बॉक्स वरती आलाय मेसेज. काय लाऊड आवाज हवा आहे. अच्छा बरं. इज इट ओके नाव? ठीक आहे. हा ठीक आहे सर. चला तर थोडं मराठीमध्ये थोडं सहन करून घ्याल मला. चुका झाल्या तर क्षमा. आताच सांगतोय. अप्लिकेशन ऍडव्हान्स मध्ये मी पुढे ढकलतोय. Friends, basically interactors, I am very proud to have so many interactors. इतके चांगल्या नंबरचे interactors आज आपल्या या puppet show मध्ये आला आहात. I am grateful to you all. Interactors तुम्हाला माहित असेल तुम्ही का बरं तुम्हाला interactors म्हणतोय आपण. रोटरी इंटरनॅशनलची ही एक युथ, नवीन युथ म्हणजे आपण त्याला नेक्स्ट जनरेशन म्हणतो. आपलं आमचं भारताचं, देशाचं, जगाचं फ्युचर जनरेशन ज्याला म्हणतो आपण, अशा तुम्ही त्या एक ग्रुपचे मेंबर्स आहात. जगामध्ये किती इंटरॅक्टर्स आहेत कोणाला माहिती आहे का? मला सांगू शकता का कोणी? मी या डिस्ट्रिक्टचा इंटरॅक्ट चेअर आहे. त्या कोणी सांगू शकेल? मी सांगतो. लेट इट बी. 3,42,000 फक्त इंटरॅक्टर्स आहेत मुलांनो. 900 करोड पॉप्युलेशन जगावरच्या पाठीवरचं. मी असा अंदाज धरतो की 200-300 करोड मुलं असतील. त्या 200-300 करोड मुलांमध्ये मित्रांनो तुम्ही फक्त 3,42,953 इंटरॅक्टर्स आहेत जगाच्या पाठीवर. आणि त्यात यू आर द फ्यू लकी वन्स हु आर देअर असोसिएटेड विथ द रोटरी इंटरनॅशनल. मुलांनो आज रोटरी इंटरनॅशनल ही जगातली सर्वात काय म्हणतात त्याला मान्यता प्राप्त झालेली सेवाभावी संस्था आहे. त्याचे फक्त 12 लाख मेंबर्स आहात आणि त्याच्यात तुम्ही यू आर व्हेरी लकी टू बी पार्ट ऑफ रोटरी इंटरनॅशनल. अँड आय एम ग्रेटफुल टू हॅव ऑल ऑफ यू हिअर ऑन दिस प्लॅटफॉर्म. 145 देशांमध्ये आपलं इंटरॅक्टर्सचे क्लब्स आहेत. फक्त 15,000 क्लब्स आहेत. फक्त 15,000 क्लब. तुम्ही ज्या क्लबचे मेंबर आहात त्या 15,000पैकी तुम्ही एक मेंबरशिप. मला असं वाटतं की तुम्ही फार लकी आहात की रोटरी क्लब्सनी तुम्हाला स्पॉन्सर केलाय. आणि मला अजून एक आनंदाची बाब म्हणजे इथे रोटरॅक्टर सुद्धा या कार्यक्रमात आलेले आहेत. मला असं वाटतं की मनुष्य हा एकच प्राणी आहे जो कंटिन्युअसली इंटेलेक्च्युअल लेवलवर ग्रो होत राहतो आहे. आणि दॅट इज द रिझन वाय ओनली ह्युमन्स आर इव्हॉल्विंग द वे अ लिव्हिंग बिंग शुड. आणि हे का बरं होत आहे? हे फक्त काहीतरी स्टोरी टेलिंग मध्ये पुढे पुढे जात आहे. आपल्याला आपले आई वडील सांगत, आई वडिलांना त्यांचे आजी आजोबा सांगायचे, रामायण महाभारत सगळ्या कथाकथन चालू असतं पुढे पुढे, राईट? सो देर इज अ डिस्टिंक्टिव्ह कम्युनिकेशन बिटवीन ह्युमन बीइंग्स in the form of in various forms. It can be language. भाषेमध्ये मी मराठीत बोलतोय आता, मी तुमच्यासोबत मराठीमध्ये कम्युनिकेट करतोय. नाव आय एम टॉकिंग इन इंग्लिश. मी इंग्लिश मध्ये कम्युनिकेट करतोय. टीचर्स तुम्हाला पुस्तकं देतात. पुस्तकाच्या माध्यमातून मनुष्य एकमेकांसोबत कम्युनिकेट करतो. बरोबर आहे? टीव्ही बघतात, सिरियल बघतात, मूवीज बघतात. तर ज्यांनी मूवी बनवला आहे ते प्रोड्युसर तुमच्यासोबत त्या मूवीच्या माध्यमातून तुमच्यासोबत कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतायत. काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत. महाभारत आणि रामायणामध्ये टिपिकल मनुष्य स्वभावाबद्दल सगळं कम्युनिकेशन आहे. बरोबर आहे? तर हा जो पपेट्री म्हणा किंवा कठपुतली म्हणा, हा पण एक कम्युनिकेशनचा माध्यम आहे. अनादी कालांपासून भारतामध्ये कठपुतली आपल्या भारतामध्ये हा प्रकार आहे. पपेट्री मला असं वाटतं 200-300 वर्षांपासून सुरू झाला. इट्स अ लॅटिन वर्ड. पपेट इज अ लॅटिन वर्ड विच हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम अ वर्ड कॉल्ड मला वाटतं पॉपे की काहीतरी नाव आहे त्याचं. इट्स अ लॅटिन वर्ड. पण कठपुतली, हे पुतली जो प्रकार आहे तो संस्कृतचा शब्द आहे. पुतलिका किंवा पुत्तिका आपण म्हणतो ना कठपुतली. तर पुत्तलिका किंवा पुतली इज अ संस्कृत वर्ड. आणि हे अनादी कालांपासून भारतामध्ये ही प्रथा आहे. गावोगावी जाऊन खेड्यापाड्यांतून शहरातून तेव्हाच्या
various storytelling was being taken up in the form of कठपुतली. हा कठपुतली बेसिकली प्रत्येक भारताच्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावाने मानला जातो. त्याच्यात कठपुतली हा राजस्थानी आहे, ज्याच्यामुळे राजस्थानी कठपुतली हा शब्द राजस्थानचा जास्ती फेमस झालाय. कारण तुम्ही बघितलं असाल की आपले जे आपल्या भारतामध्ये ज्या कठपुतल्या आहेत त्याच्यामध्ये रंगबिरंगी तुम्ही नेहमी ड्रेसेस बघता. तुम्ही कधी तिथे धोतर, कुर्ता, टोपी असे नाही बघत. का बरं नाही बघत? दे आर ऑल कलर्ड अँड फॅन्सी डॉल्स. वाय? कारण कठपुतली हा प्रकार भारतामध्ये राजस्थान कडून ते ड्रेसिंग आलेला आहे पूर्ण. सो राजस्थानचा कठपुतली प्रकार हा भारतामध्ये खूप प्रसिद्ध झाला, म्हणून आपल्याला सर्वांना ते कठपुतली नावाचा प्रकार माहिती आहे, राईट? तसंच भगवद्गीतेमध्ये सुद्धा मुलांनो श्रीकृष्णाच्या लहानपणी म्हटलं आहे, तो म्हणतो की हे सगळं ब्रह्मांड, दिस युनिवर्स इज बिंग रन बाय द ऑलमायटी. हे सगळं देव चालवतो, आपण सगळे त्याच्या हातचे कठपुतली आहोत. म्हणजे हा प्रयोग, हा जो सिनॉनिम आहे कठपुतलीचा, हा इव्हन श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे. तर हे चालवतो म्हणजे काय करतो? 3 स्ट्रिंग्स आहेत. आपण कठपुतली चालवतो ना, दोरीनी चालवतो बघा. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की देवाच्या हातात 3 स्ट्रिंग्स आहेत, 3 दोरे आहेत. सत्व, राज आणि ताम. सत्व म्हणजे प्युरिटी, राज म्हणजे ऍक्टिव्हिटी आणि ताम म्हणजे डिस्ट्रक्शन. मुलांना हे जे अख्खं ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड देव ब्रह्मा आपल्याला कठपुतली म्हणून वागवतो. ते हे जे 3 स्ट्रिंग्स आहेत, सत्व, राज आणि ताम, म्हणजे आपण त्याच्या हातल्या कठपुतली आहोत. आजचा जो तुमचा टॉपिक आहे, आजचा जो आपला टॉपिक आहे, त्याचं नाव काय आहे? पपेट्स इन द क्लासरूम, बिग वर्ल्ड ऑफ लिटिल ड्यूड्स. सो पपेट्री मे बी अ बिग युनिवर्स फॉर यू, पण त्याच्या मागचा मर्म, त्याच्या मागचं सत्व हे फार मोठं आहे आणि देयर इज अन इन डेप्थ मीनिंग फॉर पपेट्री अँड कठपुतली. तर माझं असं प्रामाणिक मत आहे मुलांनो की अपार्ट फ्रॉम द एंटरटेनिंग पार्ट ऑफ कठपुतली अँड पपेट्री शो, you should also understand the reason behind why this form of art, म्हणजे ऍक्च्युअली थिएटर आणि शब्द या दोघांमधलं जे घडण आहे ती कठपुतली आहे. तो माझी अशी इच्छा आहे की मुलांनो याला तुम्ही एक शैक्षणिक अँगल सुद्धा देऊन पपेट्री किंवा कठपुतली या आर्ट कडे खूप छान लक्ष देऊन बघायचं आणि त्याला हाऊ कॅन यू ट्रान्सफॉर्म दिस आर्ट इनटू अन एज्युकेटिव्ह टूल. मे बी तुम्ही शाळेत जाऊन पुढच्या वर्षी म्हणा किंवा या वर्षी ऑनलाईन तुम्ही एकमेकांच्या तुम्ही मुलांसोबत असे ग्रुप बनवून एक कठपुतली शो तुमच्याच ग्रुपमध्ये तुम्ही फॉर्म करू शकता. सो माय बेस्ट विशेस. मला 3-4-5 मिनिटं बोलायला सांगितलं होतं, सॉरी माझे 5-6 मिनिटं झालेत. सो फ्रेंड्स, आय बिलीव्ह then this will be a blessing for you to understand and get hold of a new art form if you are not already aware of. My best wishes to Mahajan ma'am, that you have got a fantastic group of students who I believe being interactor, they have a very good learning curve. कारण आमच्या रोटरियन्सच्या सोबत ते काम करतात आहे. तर मला नक्की हमखास काय म्हणतात त्याला शाश्वती आहे की हे मुलं तुम्ही जे काही सांगाल त्याचा पूर्ण उपयोग करतील आपल्या पुढच्या चांगल्या शालेय आणि वैयक्तिक जीवनामध्ये. तर मुलांनो, आय लुक फॉरवर्ड टू ऑल ऑफ यू टू बी वन ऑफ द बेस्ट सिटीजन्स ऑन दिस अर्थ. माय बेस्ट विशेस टू द प्रोग्राम ऑर्गनायझर्स अँड ब्लेसिंग्स टू ऑल द किड्स हियर. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग फॉर दिस शो. थँक यू सो मच. ओव्हर टू यू. थँक्यू सर. एक गोष्ट तुम्ही एकदम बरोबर म्हटलं, तिथे जेवढे पण रोटरी ऍक्टर्स, रोटेरियन्स, इंटरॅक्टर्स ते ऍक्च्युअली सगळे प्राऊड आहेत टू बी अ पार्ट ऑफ द रोटरी फॅमिली. सो पुढे I'll invite Rotarian Manisha to introduce today's speaker, Dr. Sangeeta Mahajan ma'am. थँक्यू. आजच्या या कृतीयुक्त वेबिनारमध्ये सर्व उपस्थितांचे मी क्लब प्रेसिडेंट मनीषा विस्पुते स्नेहमयी स्वागत करते. कृतीयुक्त मुद्दाम मी इथे शब्द वापरलेला आहे की बऱ्याच वेळा झूमच्या माध्यमातून फक्त वक्ता बोलत असतो आणि पुढचा ऐकत असतो.
आणि आजचं जे आपलं वेबिनार आहे हे दोन्ही बाजूनी चालणार आहे, की मॅडम पण बोलणार आहेत आणि मुलं कृती करणार आहात. म्हणजे ते खूप छानसं होणार आहे, याच्यात नक्कीच मला पूर्ण गॅरंटी आहे. आज आपल्याशी संवाद साधायला आणि तुम्हाला पपेट बनवायला मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर संगीता ताईंचा मी परिचय करून देणार आहे. आजच्या आपल्या मान्यवर अतिथींचे पूर्ण नाव आहे डॉक्टर संगीता राजधर महाजन पाटील. त्या नाशिकलाच गंगापूर येथे राहतात. त्यांचे शिक्षण डी फार्मसी झालेलं आहे. त्यांनी MA इंग्रजी आणि सायकोलॉजीमध्ये केलेलं आहे. त्या MEd देखील आहेत. त्यांनी नेटची परीक्षा दिलेली आहे. त्याचबरोबर नेटची JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही सुद्धा परीक्षा त्यांनी दिलेली आहे. तसेच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि त्यांनी PhD देखील केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे काही आवडीचे क्षेत्र आहे की त्यांना अध्यापन करायला आवडेल, त्यांना संशोधन करायला आवडतं आणि त्यांना शिक्षण देण्याची सुद्धा त्यांना खूप आवड आहे. आणि म्हणूनच का होईना त्यांना जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्त त्या झालेल्या आहेत. MPSC ची परीक्षा पासून ऑगस्ट 2017 पासून त्या तिथे कार्यरत देखील आहेत. त्यांचे हे सर्व शिक्षणाचा आवाका बघून, त्यांच्या कार्याचा सगळीकडे होत असलेला वाहवा बघून त्यांच्या कार्याचं देखील कौतुक करण्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यातलं इको प्रशिक्षण केंद्र स्वीडनकडून 2020 जागतिक शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. राज्य व जिल्हास्तरीय नाविन्याचा ध्यास घेणारे अभिनव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. किंबहुना B.Ed सिलेबसवर आधारित जवळजवळ 15 पुस्तकांचं त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पत्रे त्यांनी प्रकाशित त्यांची झालेली आहेत. तसेच इंडिया टॉय फेअर येथे फेब्रुवारीमध्ये जे झालं की फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान या कालावधीत त्यांना स्टिक पपेट सादर करण्याची देखील त्यांना संधी मिळालेली होती. SCERT पुणेद्वारा त्यांचा शिक्षक चर्चा मालिकेमध्ये त्यांचा सहभाग होता. अशा छानशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या संगीताताई आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांचे स्वप्न आणि त्यांचे आयुष्य त्यांनी गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. त्यांना मुलांमध्ये रमायला आवडतं, मुलांशी बोलायला आवडतं, मुलांना शिकवायला आवडतं. आणि म्हणूनच शेवटच्या परिचयाच्या शेवटी मी एवढंच म्हणेन की साने गुरुजी म्हणतात, करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी दयांचे. आणि अशा संगीताताईंचे मुलांच्या मनोरंजनाच्या माध्यमातून नकळत प्रभूशी नाते जुळलेले आहे असं म्हणणं काही चुकीचं होणार नाही. आणि अशा प्रत्यक्ष प्रभूशी त्यांचं नातं जुळलेलं आहे. अशा आपल्या संगीताताई आपल्याशी बोलायला आलेल्या आहेत. सो वन्स अगेन वेलकम डॉक्टर संगीता मॅडम. नाऊ द फोरम इज युअर. थँक्यू. Thank you, ma'am. Before moving forward, I'll request ma'am, before handing the mic to her, to please speak in Hindi or English, as we have many requests in the chat box. So, over to you, ma'am, now. Sangeeta, ma'am. Ma'am, please unmute yourself. I'll request Aparna Maravar, ma'am, to grant her the permission for the unmute, please. Just a second, ma'am. It will take a little more moment. I think we are on it.
Okay, can I audible? Yeah, you're audible now. Please go ahead. Yeah, thank you. Good evening to all of you. Hello, hello, hello. Namaskar, namaskar, namaskar. How are you, all of you? What are you doing? Can you like to speak with me? All students will enjoy me. Okay, let us see what will we do. Huh? Okay, hello, hello, hello. सबको मेरा प्यार भरा नमस्कार. मैं डॉक्टर संगीता महाजन. I am lecturer, class 2 gazetted officer in DIET Nashik. We call it as a regional academic authority Nashik. Its regional office. We give training to the teachers, students, and we work for the quality education in schools. Thanks for inviting me in this occasion or event of Rotary Club. Thanks to Marwar madam and thanks to all of you. Now we will see there are 4 types of puppets. First is the हात बाहुली म्हणतो आपण, हँड पपेट. हँड पपेट अशी असते. This is the hand puppet. It's like hello, namaskar. कसे आहात सगळेजण? हॅलो. ही आहे हँड पपेट. दुसरा प्रकार आहे काठ्यांच्या माध्यमातून बनवलेला. स्क्रीन दिसते माझी? कोणाला स्क्रीन दिसत नाहीये का? माझा आवाज येतोय? ही स्टिक पपेट आहे. हो महाजन मॅडम, आवाज चांगला येतोय तुमचा. आणि स्क्रीन दिसत नाही असं बरेच मेसेज. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. ओके ओके. ही दुसरा प्रकार आहे हा स्टिक पपेटचा. काठी पपेट याला म्हणतात, काठी बाहुली सुद्धा म्हणतात. मी तुम्हाला सगळे प्रकार अगोदर दाखवते आणि आपण त्याच्यातले 2 प्रकार बघणार आहोत. ही पण मी आता जस्ट बनवलेली मागच्या महिन्यात काठी बाहुली आहे. ही मुलगा आणि मुलगीची जोडी आहे. हे आजी बाबा मी बनवलेले होते लास्ट मंथला. आजी आणि बाबा दिसतात सगळ्यांना? याचे तुम्ही युट्यूबला जर गेलात, माझा आवाज येत नाही का? बघा बरं मॅडम, माझा आवाज येत नाही का? येतोय येतोय येतोय, आवाज येतोय. येतोय ना? ओके ओके. ह्या स्टिक पपेट आहेत. ह्या स्टिक पपेट बनवायला जास्त वेळ नाही लागत, फार कमी कालावधीत बनतात ह्या. आणि मुलांना पेन्सिल पपेट म्हणूनही मी गिफ्ट देते. जेव्हा एखाद्या मुलाला, ही पेन्सिल आहे, मी पेन्सिलला पपेट बनवलेली आहे आणि मुलं रायटिंग करताना हिचा यूज करतात आणि खूप छान वाटतं मुलांना. ही पण स्टिक पपेट आहे. नंतर एक कठपुतली म्हणून तुम्ही ऐकलं असेल. कठपुतली माझ्याकडे आहे, दाखवू देऊ ती. जी दोऱ्यांच्या साहाय्याने, स्ट्रिंगच्या साहाय्याने आपण चालवतो. कळसूत्री म्हणतात त्याला. सूत्रधार त्याचा असतो. ती नाही, ती दुसरी व्हाईट वाली. हिला दोरे असतात बांधलेले आणि दोऱ्यांच्या साहाय्याने हिचं संचलन केलं जातं म्हणून हिला कठपुतली म्हणतात. हिला दोरे असतात सगळे. ही पण एक हँड पपेट आहे. हॅलो, हाऊ आर यू? ही बनवायला थोडा कालावधी लागतो आणि याला थोडस, माझा आवाज येत नाही का? माझा आवाज तर चांगला येतोय सगळ्यांना. येतोय आवाज? ही एक आहे बॉक्स पपेट. ही पपेट बनवायला खूप सोपी. आपल्याकडे औषधाचे बॉक्स पडलेले असतात,
त्याच्यापासून बनवली जाते आणि खूप सोपी आहे ही. सगळ्यांना कार्टून आवडतात आणि कार्टूनच्या माध्यमातून हे मुलांना टीचिंग साठी खूप उपयुक्त आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मुलांना याची आवड निर्माण होईल. ही पपेट आपण नंतर बघूया. सुरुवातीला आता आपण सॉक्स पपेट बघणार आहोत. ही सॉक्स पपेट आहे. आज आपण ही पपेट शिकणार आहोत. दिसते सगळ्यांना? हॅलो मेरे बाल मित्रों, नमस्कार सबको. क्या कर रहे हो सब लोग? मैं आ रहा हूँ. ही सॉक्स पपेट बनवायला सोपी आहे. ही बघणार आहोत आपण. सुरुवातीला आपण स्टिक पपेट बघणार आहोत. तुमच्याकडे मी कार्ड शीट वगैरे साहित्य सांगितलं होतं. एक असं चित्र काढून घ्या. कुठलंही तुम्हाला जे वाटेल ते चित्र काढून घ्या. आपण फिंगर पपेट बघणार आहोत. चित्र काढा. कुठलंही एक चित्र काढा. तुम्हाला जे आवडेल ते कार्टून किंवा ॲनिमलचं हे चित्र काढा कार्ड शीट वर. हॅलो मॅडम, जी कृती सांगतात ती मुलांनी करायची. हो, मुलांनी करायची आहे. टेक अ कार्ड शीट पेपर, ड्रॉ एनी ॲनिमल यू लाईक, लाईक टायगर, mouse, cat. This is giraffe, tiger, cat, lion, elephant. Any cartoon you have to draw on a card sheet. Only one cartoon. Okay, and then cut the outline of that cartoon. Okay, have you draw? Please draw the outline for the finger puppet. Now we will cut the outline of this figure. मैं इसको आउटलाइन कट कर रही हूं अभी. स्केच पे नाम लिया. This is a tiger. Okay, I will cut it. आप कर रहे हो? Please give response to me. Okay, thank you. Yeah. This is tiger. I have cut it properly. ओके, अभी कौन सी उंगली का बनाना है वो देखना है. मैंने एक छोटा कार्ड शीट का कागज लिया है.
अभी मेरी उंगली का ये उंगली में मुझे बनाना है. ओके, I will take the measure of it and then I will stick it with Fevicol. Have you understand? Do you understand? आपको समझ में आ रहा है? फिंगर का मैंने मेजरमेंट लिया है और फिंगर के हिसाब से मैंने उसको राउंड शेप दिया है. या थैंक यू गायत्री. अभी ये जो बनाया है मैंने टाइगर, इसको फेविकॉल लगाओ. Okay. Now we will make a body of tiger. हेलो, ये देखो, ये बन गया टाइगर. थैंक यू. बहुत ही इजी है, आप बना सकते हो. आप ये डिफरेंट शेप्स, डिफरेंट फिगर्स निकाल के ऐसे टाइगर, जिराफ, एलिफेंट ऐसे बना सकते हो. ठीक है, ये हुआ फिंगर पपेट. ये 5 उंगलियों में डाल के ऐसे बातें कर सकते हैं, या 2 और 3. जैसे मैंने ये बनाया है, ऐसे इसको स्टिक को लगा के ऐसे भी बना सकते हैं और ऐसे भी बना सकते हैं. ओके ओके, नाउ वी विल सी socks puppet. Okay, all of you understand it? Okay, खूप छान. थँक यू. आता आपण स्टिक पपेट बघणार आहोत. सॉरी, सॉक्स पपेट. तुमच्याकडे सॉक्स असतील घरी, सगळ्यांकडे सॉक्स असतात, बरोबर आहे. आता माझ्याकडे हा सॉक्स आहे. या सॉक्सला उलटा करायचा. पहिले याचं मेजरमेंट घ्यायचं, हाथ टाकून बघायचा त्याच्यात. ऐसे अपना हैंड इसमें डालो और ये ऐसा होना चाहिए. ओके, और इसका मेजरमेंट ले लो. मैंने पहले ही करके रखा है. इसका मेजरमेंट लेके रखा है ऐसे. फिर इसमें ऐसे डाल के मैं, ये बोलेगा मेरा. ओके, डू यू अंडरस्टैंड इट? ये मेजरमेंट मैंने पहले से ही लेके रखा है टाइम बचाने के लिए. आप ध्यान में रखिए मैंने क्या क्या किया. अभी ये सॉक्स है, इसके ऑपोजिट साइड लेते हैं. इसको ये जो जॉइंट रहता है यहाँ से कट मारेंगे. ओके, मैंने ऑलरेडी कट करके रखा है, देखिए. ठीक है, और ये जो कड़क हार्ड पेपर रहता है या नोटबुक का कुछ आउट पेपर रहता है, उसका बनाया है मैंने. और ये पूरा राउंड शेप था, उसको कट करके मैंने सेलो टेप से यहाँ पे जॉइंट दिया है. ध्यान में रखिए, ये पपेट ऐसी बोलनी चाहिए, ऐसी. इसलिए यहाँ पे जॉइंट देना उसको जरूरी है. आप कर रहे होंगे तो मैं फिर से आपको दिखाती हूँ. अगर करते हो, नहीं तो पहले देख लो, फिर घर पे बना के देखो. ठीक है, ये राउंड मैंने काट लिया, उसके 2 पार्ट किए, उसको सेलो टेप लगा के ऐसे ज्वाइन किया है. अब घर में कपड़े रहते हैं, हमारे घर में कपड़े रहते हैं, वो कपड़े को काट के मैंने ऐसे यहाँ पे पकड़ने के लिए उसको यहाँ पे सेलो टेप लगा दिया है. यहाँ पे आप इलास्टिक भी लगा सकते हैं.
क्योंकि ये पपेट ऐसे पकड़ने को उंगली जानी चाहिए इसलिए। तो अभी मैं ये चिपका रही हूँ, एक साइड से मैंने करके रखा है टाइम बचाने के लिए। अभी ऐसे और ये ऐसे ऐसे यहाँ से स्टिक कर रही हूँ मैं सेलो टेप से। ये सेलो टेप लिया मैंने, ये देखिए ये है, ये जो रहता है यहाँ से फोल्ड कीजिए इसको, यहाँ से ऐसा फोल्ड करके या फेविकॉल भी लगा सकते हैं, कोई बात नहीं। थैंक यू धनश्री। मॅम तुमचं अनम्यूट करा प्लीज, आवाज गेला होता। हा ओके ओके, आता आहे। ओके ये इसके साइज का मैंने कपड़ा टंग के लिए काट के रखा है। ये पिंक कलर का कार्ड शीट भी चलेगा या रेड कलर का कपड़ा भी, टंग दिखनी चाहिए रेड, इसलिए मैंने ऑलरेडी काट के रखा है। अभी जो हमने काटा हुआ भाग है इसका सॉक्स का, इसको ये जो बनाया है ये अंदर जाएगा। इसको ऐसे चिपकाने का है विथ फेविकॉल, और इफ यू हैव स्टिक गन, ग्लू गन भी बोलते हैं उसको, उससे भी ये इजीली चिपक जाएगा। मैं फिलहाल फेविकॉल से इसको चिपका रही हूँ। एक्चुअली इसको बहुत टाइम लगता है, अगर ऑफलाइन रहता है ट्रेनिंग तो पूरा दिन इसमें चले जाता है। फिर भी मैं टाइम बचाने के लिए बहुत सारी एक्टिविटी करके रखी है, इसलिए टाइम बस आता हूँ। साइड में थोड़ा कट लगाना पड़ेगा। बहुत ओल्ड जो हो जाते हैं सॉक्स वो नहीं चलते, पर अगर अभी लॉकडाउन है तो नहीं मिलते हैं तो फिलहाल हम चला लेते हैं। पर नए सॉक्स अगर रहते हैं तो नए सॉक्स के कलरफुल सॉक्स से बहुत अच्छा बनता है।
ये पपेट, और बच्चों को बहुत अच्छा लगता है। और इसमें क्रिएटिविटी बहुत यूजफुल है। अगर आप अलग अलग तरीके से क्रिएटिविटी यूज करके बनाते हो तो बच्चे बहुत खुश होते हैं। और इससे जो टीचिंग रहता है, लर्निंग, टीचिंग तो जॉयफुल होता ही है और लर्निंग भी बहुत अच्छे से होता है। अभी ये हो गया। ये जो है टंग, इसको मैं अभी फेविकॉल लगा रही हूँ। आप अगर ग्लू गन रहती है ना, ग्लू गन का बहुत अच्छे से उपयोग कर सकते हैं। बहुत लोगों के पास ग्लू गन अभी इजीली अवेलेबल है। नहीं हो तो फिर भी चलेगा, आप लोग फेविकॉल से भी काम चला सकते हो। बहुत इजी है। गूगली आइज मार्केट में मिलती है। गूगली आइज अगर आप लेते हो तो ठीक है, नई गूगली आइज मिली तो कागज से भी हम आइज बना सकते हैं। हम लोग इसको सूखने देंगे, अभी आइस बना लेते हैं। ऐसे आइस भी मिलते हैं मार्केट में, गूगली आइस इसको बोलते हैं। अगर गूगली आइस है तो ठीक है, नहीं तो हम लोग कागज से पेन कर लेते, और राउंड शेप करके ये 2 राउंड शेप मैंने निकाले हैं। इसको मैं अभी आउटलाइन काटती हूँ। देखिए आप। थैंक यू पायल, थैंक यू नामदेव सर। आप अपनी खुद की क्रिएटिविटी अगर इसमें यूज करते हैं तो बहुत बढ़िया बनती है ये पपेट। और ये जो भी स्टोरी है, स्टोरी टेलिंग के लिए, क्लास में इंटरेक्शन करने के लिए, कम्युनिकेशन करने के लिए ये पपेट बहुत ही यूजफुल रहती है और बच्चों को ज्यादा करके बहुत पसंद आती है। आप क्लास में ऐसे बैठे बैठे फ्री पीरियड में या ऐसे कुछ भी, अभी तो लॉकडाउन शुरू है, लॉकडाउन में भी अपनी क्रिएटिविटी को ये देकर कर सकते हो। ज्यादा टाइम नहीं लगता है इसको, और सबसे इजी पपेट है ये। दीपक आवारे, थैंक यू। ये मैंने राउंड 2 आइज काट लिए हैं। मुझे पता नहीं मेरी हिंदी कैसी है, आपको पसंद आती है कि नहीं, पर मैं मेरे हिसाब से बोल रही हूँ। आपको कैसे लग रहा है मालूम नहीं मुझे, फिर भी आपके कमेंट्स देख के मुझे लग रहा है कि आपको सबको अच्छा लग रहा है। थैंक्स टू ऑल। दोनों आइज बराबर है कि नहीं, मैंने एक के ऊपर एक रख के देख लिया और उसको काट भी लिया। अभी काला कपड़ा हो या काला कागज हो कार्डशीट का, तो आइज के बीच में लगाने के लिए उसका यूज कर सकते हैं। ये सब जितने भी पपेट मैंने आज आपको दिखाई है, मैंने वेस्ट मटेरियल जो घर में रहता है ना, उससे बनाई है। यानी कि मैंने बाजार में से कुछ भी नहीं लाया, सिर्फ गूगली आइज लाई थी और वुलन जो लगता है बालों के लिए वो लाया है। बाकी सब जो वेस्ट मटेरियल से ही मैंने ये सब पपेट बनाई है। और ये पपेट को मैंने बहुत जगह पे, बहुत स्कूलों में यूज किया है और अभी भी कर रही हूँ। और ये मेरा हॉबी है कि मुझे बच्चों में रहने के लिए, कम्युनिकेशन करने के लिए कुछ ना कुछ चाहिए होता है, इसलिए मैं ये बनाती हूँ। एक्चुअल मेरी जो पोस्ट है, मैं एज ए गैजेटेड ऑफिसर हूँ, एक अधिकारी होने के इससे ये नहीं करती मैं, पर मुझे पसंद है इसलिए मैं करती हूँ। तो
थँक्यू. वेलकम मॅम. सापडलं ना? थँक्यू. गुड बॉय. इसको थोड़ा आई को बनाने में थोड़ा टाइम लगता है. अगर गूगली आईज मिलती है तो अच्छा है, नहीं तो आप घर पे ही आईज बना सकते हो. मैं उसको काट रही हूँ. हाँ, ये 2 राउंड मैंने काट लिए हैं. अभी आईज को मैं लगा रही हूँ. फिर इसका कहीं पे भी मैंने ट्रेनिंग नहीं लिया है, ऐसे ही मैंने देख देख के सीखी हूँ. यूट्यूब पे भी बहुत सारे मिलते हैं, पर मैं खुद ज्यादा बनाने का प्रयास करती हूँ. और मेरा यूट्यूब चैनल भी है, डॉक्टर संगीता महाजन बोल के यूट्यूब चैनल है. आप देख सकते हो वहाँ पे कौन कौन सी पपेट मैंने बनाई है. यूट्यूब चैनल में देख सकते हो मैंने बहुत सारी एक्टिविटी भी ली है. और खास करके पेंसिल पपेट कैसा बनाना है आप मेरे चैनल पे देखिए. पेंसिल पपेट बहुत इजी है, आप भी टीचर्स लोग घर पे बना सकते हैं. और बच्चों को कुछ अच्छा किया हो उन्होंने तो उनको प्राइज देने के लिए वो पेंसिल पपेट का यूज कर सकते हो. और बहुत ही अच्छे दिखाया मैंने यूट्यूब पे उसका यूज कैसे करने का. आप मेरे चैनल पे जाइए, उसको सब्सक्राइब कीजिए और लाइक भी कीजिए. ये मैंने आईज बना लिए है, आपको दिख रहा होगा आईज. ओके. अभी दिखाती हूँ मैं आपको आईज कैसे लगाई है. हम लोग एक स्टोरी भी देखने वाले हैं यहाँ पे. स्टोरी कैसे पढ़ा सकते हैं क्लास में. ये देखिए मैंने आईज लगा दी है. सबको दिख रहा है? ओके. अभी उसके बाल बनाएंगे हम लोग. ये वुलन है मेरे पास. जो वेस्ट रहता है उससे ही बनाते हैं. मैं बाजार से कुछ भी नहीं, ये वुलन तो ऐसे ही पड़ी है मेरे घर में, तो उसका कुछ यूज होना चाहिए. अब तो वुलन का कुछ बनाते भी नहीं है हम लोग. पहले बचपन में बनाते थे, बहुत सारे आइटम्स बनाते थे. अभी वो बची हुई वुलन है. देखो मैंने ओरिगामी नाम का आर्ट आपने सुना होगा. कागज से बहुत सारे आर्ट बना सकते हो आप. बहुत सारी चीजें बना सकते हो. देखो मैंने वो उसकी 2 साइड थी, एक साइड मैंने काट ली है और उसको बीचों बीच मैं उसको ये उलन का धागा बांध रही हूँ. अगर नहीं समझ में आए तो आप पूछ सकते हो, मैं बोलूंगी. नहीं तो आपको समझोगा भी नहीं, इसलिए मैं बक बक कर रही हूँ. ये बना लिया उसका बाल. अभी इसको फेविकॉल लगा के, ग्लू गन का भी यूज कर सकते हैं आप. ग्लू गन से बहुत जल्दी से वो चिपक जाता है. फेविकॉल को थोड़ा टाइम लगता है और चिपक जाता है. आप अपनी क्रिएटिविटी का यूज करके बहुत सारे बना सकते हो. दे वाला थोड़ा फेविकॉल लो मारो. दिख रहा है सबको?
सबको दिख रहा होगा? ये फेविकॉल थोड़ा चिपका नहीं है, फिर भी वो इसकी वजह से। हेलो हेलो फ्रेंड्स, डू यू लाइक मी? हेलो, थैंक यू। तो बहुत इजी है, आप घर पे बना सकते हो। आपको सबको समझ में आया होगा मुझे क्या पढ़ाना था, क्या दिखाना था, और बहुत ही इजी है इसको चलाने का। जैसे मुंह हिलाओगे वैसे बोलने का। हेलो 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 हेलो। अरे बच्चों, कहाँ गए थे? अरे दिन भर में क्या किया तुम लोगों ने? हाँ, कोरोना क्या बोल रहा है? डरते हो? डरते हो? अरे नहीं डरना, सैनिटाइजर लगाओ, हाथ धो, चेहरे पे मास्क लगाओ। कोरोना से डरना नहीं, कोरोना को हराना है। ओके, डू यू अंडरस्टैंड मी? चलो बच्चों, बाय बाय। इस तरह से आप लोग क्लासरूम में इसका यूज कर सकते हो और पढ़ाने में बहुत अच्छा लगता है बच्चों को, और बच्चे बहुत जॉयफुली एंजॉय करते हैं इसको। बहुत सारे बनाए काही काही मुलांनी हँड रेज केलेले आहे. एक्सक्यूज मी, काही काही मुलांनी हँड रेज केलेले आहे, पण आपण सगळ्यात शेवटी सेशनच्या शेवटी प्रश्न घेणार आहोत. बरोबर, त्यामुळे सगळ्यांनी शेवटी आपण प्रश्न विचारू. ओके ओके. हे बघा Okay. असे बनवलेले तुम्ही गुगली आईज लावून, त्यांना डोळे वगैरे, आप ऐसे कान भी लगा सकते हो, कुछ भी आप अपनी क्रिएटिविटी से उसको बना सकते हो। आप कैसे उसको दिखाने वाले कैरेक्टर ध्यान में रख के उसको कीजिए, फिर आपको ध्यान में आ जाएगा। ये भी बहुत इजी है। आपके पास जो मेडिसिन का बॉक्स रहता है, ये मेडिसिन का बॉक्स था, उसका यूज करके मैंने ये बनाया है कार्टून। ये भी बहुत इजी है। थैंक यू कापंडिस मैम। Now we will see the story of hare and tortoise. Okay, ये हेयर एंड टॉर्टाइज हम लोग फिंगर पपेट भी बना सकते हैं और ऐसी स्टिक पपेट भी बना सकते हैं। ओके, नाउ वी विल सी द स्टोरी इन द क्लासरूम, हाउ वी विल कंडक्ट puppet, or how we will conduct the lesson using puppets. Okay, once upon a time in the forest there lived tortoise and the hare. They were good friends. This is hare. Hi, hi. This is tortoise. Hello, hello. They decided that they will have, or they will conduct a race in the forest. Hare says, hello tortoise, can we conduct a race? Can I conduct a race with you? But you are so slow, I am so fast. Tortoise, don't worry, I will try. Let's run a race up to that mango tree. Okay. The race began. The hare ran with long hips. Hop, 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 hop. The tortoise walked slowly, slowly. Plod, 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 plod. The hare came to a carrot patch. Yummy, yummy, what a lovely red carrots. Wow! The tortoise is very far behind. So I will
eat the red carrots. But he ate up more carrots. The hare was now too full. He ran little ahead. Hoppity, hoppity, hoppity. He was feeling sleepy. I will take a rest or take a little nap now. And he slept under a tree. He slept on and on. All this while, the tortoise didn't stop. He walked on and on and on. The tortoise reached the mango tree. Then the hare woke up. He started running. Hop, 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 hop to the mango tree. But what did he see? The tortoise was already reached to the mango tree. Ah, 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 ah. Hi, hare. I reached first to the mango tree and I win the race. Don't forget, slow but steady wins the race. So what do you understand? What we take a lesson from this story? The hare and tortoise. Do you like the story? स्टोरी अच्छी लगी बच्चों? या थैंक यू अलका, थैंक यू। ऐसे आप लोग स्टोरी बना सकते हो, बहुत सारे पपेट्स बना सकते हो और आपको जो अच्छा लगे अपनी क्रिएटिविटी यूज कीजिए और बहुत बढ़िया स्टोरी बिल्ड कीजिए और मुझे पर्सनली मेरे व्हाट्सएप पे सेंड कीजिए। मेरा नंबर ले लीजिए 7972 7972 7972 अगर कोई भी प्रॉब्लम हो, कुछ बनाना हो या कुछ भी दिक्कत आई तो आप मुझे कांटेक्ट कीजिए। ये भी है एक छोटी वाली चिंगी। ये चिंगी है। ये भी मैंने अभी बनाई है। Hello friends, how are you? My number is 7972779448. 7972779448. Okay, thank you Marwar ma'am for inviting me in this session and have a good opportunity with all students, brilliant students, good students. Thanks to all of you. Thank you. If you have any suggestion, any problem, any question, please ask me. Okay. This is another type. This is a stick puppet bird. It's easy. Also, I have made थोडा आवाज कमी येतोय मॅम तुमचा, आवाज नीट नाही येतोय, स्लो झाला। आता येतोय आवाज? हा, थोडासा लाऊड हवा, थोडा लो होता। ओके ओके। वाव, फारच सुंदर। पूर्ण स्क्रीन दिसत नाहीये पण याला असं पूर्ण पिस्तारा फुलवून तो नाचतो।
स्टिक पपेटचा बर्ड्सला वेगवेगळे कलर देऊन पण आपण सजवू शकतो. खूप आहे करण्यासारखं मुलांना. मी असे काही सरदार पण बनवले होते. ही बॉटल पासून बनवलेली आहे. बॉटल असते त्या बॉटल पासून बनवलेली ही छोटीशी बाहुली आहे. बॉटल आणि कागद. ओके, थँक यू. थँक्स टू ऑल ऑफ यू. ओव्हर टू यू मॅम. खूप छान मॅडम. खरंच खूप सुंदर सेशन झालं. प्रॅक्टिकल नॉलेज मधनं मुलांना भरपूर शिकायला मिळेल आणि अतिशय सुंदर त्यांनी सांगितलंय सगळं. ओव्हर टू तन्वी शेटे. प्रश्न घ्यायचे आहेत का आपल्याला? मुलांचे काही हँड रेज आले होते मगा, तर आता आपण घ्यायचे आहेत का? गणपती पण बनवू शकतो आपण. ओरिगामी म्हणता याला. अजून तो उंदीर होता. उंदीर काळा उंदीर खाली पडलाय का? हे ओरिगामी आहे. हा गणपती बनवलेला आहे. नंतर हा माऊस आहे. हाय फ्रेंड्स. हा कॅमेरा वगैरे मुलं बनवतात ना, त्यापासून बनवलेला आहे माऊस. अतिशय सुंदर मॅडम. She has gone on mute. म्यूट झाले का मॅडम तुम्ही? नाही, आवाज नाही येत आहे. ओके, आवाज मध्ये गेला होता. ओके. हे ओरिगामीचे बनवलेले आहेत मी. असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती. सोपं असतं, फक्त मुलांना इंटरेस्ट पाहिजे. आता मुलांचे काही डाऊट्स असतील तर ते घेऊया आपण. हा, मुलांना काही प्रश्न असतील तर मुलांनी हात वर करायला काही हरकत नाहीये. मला वाटतं मॅडमनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे, त्यामुळे डाऊट्स कोणाचे नाही आहेत. आणि आपण याच्यावरती नक्कीच एक स्पर्धा घेऊ. साळे मॅम, तुम्हाला काही बोलायचंय? हो, पुढे आपण घेऊ शकतो. मुलांनी एवढं चांगलं त्यांनी शिकवलं आहे आणि मला नक्की वाटतं की त्यातले बरेच मुलं घरी जाऊन बनवतील. बरोबर. हा, तर घेऊया आपण स्पर्धा पुढे. तेच. आणि नक्कीच आपण मुलांना काही प्रश्न नाही, म्हणजे सगळं कळालेलं आहे त्यांना. हो. बिलकुल. ओके. ओव्हर टू तन्वी शेटे. कुठे तन्वी? हा, एक मिनिट. थँक्यू मॅम. हे ऍक्च्युली खूप जास्त इंटरेस्टिंग होतं. आणि आता पुढच्या ह्याच्यासाठी आय विल इन्व्हाइट प्रेसिडेंट रोटेरियन विभा मॅम टू डिलिव्हर द वोट ऑफ थँक्स. थँक्यू तन्वी. मुलांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम आवडला का? हो की नाही? मला थम्स अप करायचं सगळ्यांनी. खूप व्हेरी आवडला. नाईस. सगळे आहेत ना? आवडला ना? आता सगळे घरी प्रॅक्टिस करणार ना छानपैकी? ओके. आणि आता परीक्षा संपली, पुढच्या महिन्यात की लगेच कामाला लागायचं आणि नवीन काही छान असं बनवायचं. मला तर इतकं आवडलं, मी तर नक्कीच काहीतरी बनवणार आहे. मला माझ्या शाळेचे क्राफ्टचे टीचरची आठवण झाली. ती पण आम्हाला असे छान सुंदर काही क्राफ्ट करून दाखवायची आणि क्राफ्ट पण माझा आवडता विषय.
जेव्हा आम्हाला कंटाळा येतो ना, जेव्हा काही खूप काम होतं, मी बोर होते, मग कधी कधी काहीच करावं असं वाटते, तेव्हा मी क्राफ्ट करते किंवा ड्रॉइंग करते आणि खूप बरं वाटतं हे सगळं केल्यानंतर. आणि तुम्हाला माहिती आहे आजचा कार्यक्रम कोणी अरेंज केला होता तुमच्यासाठी? आजचा कार्यक्रम नाशिक स्मार्ट सिटी, नाशिक वेस्ट आणि नाशिक ग्रेप सिटी हे 3 रोटरीच्या ज्या संस्था आहेत त्यांनी केला होता. सो थँक्स ह्या तिन्ही ग्रुपसाठी. थँक्यू रोटरीयन तन्वी, थँक्यू रोटरीयन अपर्णा मॅडम, थँक्यू मनीषा मॅडम आणि थँक्यू आपल्या न्यू जनरेशन डायरेक्टर पास्ट प्रेसिडेंट दुर्गा साली. थँक्यू सो मच. आणि आपले जे आजचे प्रमुख पाहुणे होते वीरेंद्र पात्रीकर, त्यांचं इंट्रोडक्शन केलं रोटरीयन आभा यांनी. सो थँक्स टू आभा, थँक्स टू वीरेंद्र पात्रीकर. त्यांनी खूप छान आपल्याला एक स्टोरी पपेटची सांगून कसं हे पपेट शो कसा आहे, त्याचं महत्व काय हे त्यांनी खूप छान सांगितलं. सो थँक्स टू हिम ऑल्सो. आणि सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती आजच्या आपल्या स्पीकर्स, थँक्यू डॉक्टर संगीता. तुम्ही खूप छान तुम्ही सगळ्या मुलांना छान पपेट करून दाखवले आणि तुमच्याकडे बरंच काही आहे. तो तुमचा पिकॉक मला खूप आवडलाय. तुम्ही खूप छान पिकॉक वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान सुंदर केल्या, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आमच्या मुलांसाठी पुन्हा आपण असा फ्युचरमध्ये एखादा कार्यक्रम नक्कीच करू आणि प्लीज तुम्ही तेव्हाही आम्हाला सहकार्य कराल अशी मी आशा बाळगते. आणि थँक्यू सगळ्या इंटरॅक्टरसाठी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी आपापल्यासाठी. तुम्ही खूप आज मेहनत केली आणि खूप छान शिकलात आणि शांतपणे बसून शिकलात, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. तर थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. आणि जे कोणी आपले रोटरीयन्स असतील, पास्ट प्रेसिडेंट वगैरे रोटरीयन्स, त्यांना पण थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू विभा. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन, आमच्या छान रोटरीच्या वाटलं. प्लॅटफॉर्म वरती येऊन तुम्हाला कसं वाटलं? तुमचा अनुभव काय होता? मलाही खूप छान, म्हणजे खूप दिवसांनी मी मुलांशी इंटरॅक्ट झाले. खूप बरोबर. छान वाटलं. म्हणजे एक वेगळी मुलांना, म्हणजे जेव्हा मी कॉमेंट्स पाहतो ती मुलांचे, तो एक वेगळा आनंद असतो की मुलांना आपल्याकडून काहीतरी शिकायला मिळतंय. आणि म्हणजे काही असो, ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न हा तुम्ही रोटरीयन सगळे करत आहात. त्यामुळे हा एक उत्कृष्ट प्रोग्राम तुम्ही घडवून आणला. त्यामुळे रोटरी क्लब खरंच डुईंग वेल अँड ऑल द best for future for your programs to all of you, and thanks to Marwar ma'am for inviting me in this session to conduct the session. Thanks to all of you, especially thanks to Rotary Club also, and thanks to you. Thank you. आणि मॅडम तुम्ही डॉक्टर असून तुम्ही एक छान सगळ्या मुलांना शिकवत ह्याचं जास्त आश्चर्य वाटलं मला. डॉक्टर नाही, राजपत्रित अधिकारी आहेत मॅडम, राजपत्रित अधिकारी आहे. विशेष आहे. तुम्ही तुमची हॉबी सांभाळली ह्याच्याबद्दल खरंच तुमचं मनापासून ग्रेट. खरंय विभा, हे तर खरंच महत्वाचं कारण आहे. आपलं काम सांभाळून, आपला व्याप सांभाळून आपण दुसरं काहीतरी करतोय, ह्याला वेळ लागतो आणि खूप हे मेहनत पण लागते याच्या मागे. हे सगळं सहज काही असं होत नाही. आणि आवड सगळ्यात महत्वाची, त्यांना आवड आहे. महत्वाची आवड. येस, असं आपलं काम समोर असं काही ना काही करत राहायला पाहिजे आपण, म्हणजे आपलं मन पण थोडा विरंगुळा पण होतो आणि आपल्याला स्वतःला चेंज पण मिळतो एक वेगळ्या प्रकारचा. दॅट्स रिअली व्हेरी गुड. Sangeeta madam, very good job she has done. Very good job. Very good job. खरंच गुड अचिव्हमेंट. आणि ते म्हणजे लहान मुलांपर्यंत येणं आणि त्यांच्या फॉर चिल्ड्रन शी इज डुईंग, दॅट इज अ ग्रेट थिंग शी इज डुईंग. Thank you, madam. Good. And as a teacher also, like we need this puppetry, and we ask the children also to make puppets and tell the stories so that their own creativity, their own expression comes out with it. So that's why I asked my children also to join as much as possible, and it's a good thing. I'll take this to them also. Thank you, madam. साळी मॅडमनी इनिशिएटिव्ह घेतल्यामुळे हा प्रोग्राम आपण करू शकलो, त्यामुळे खूप खूप धन्यवाद त्यांना. पण मॅडम खूपच वेगळ्या प्रकारचा होतो, खूप छान बरं वाटलं खूप. आणि त्यांनी इतकं सोपं आणि इझी मेथड सांगितली, घरातही सगळे मुलं करू शकतात. कमी गोष्टींमध्ये, कमी सामानामध्ये. आणि आता उन्हाचं बाहेर पडायला नको, कोरोनाचं बाहेर पडायला नको, त्यांच्या क्रिएटिव्हिटीने ते खूप चांगलं काही काही करू शकतील आता नक्की. मुलं हल्ली ना शाळेलाच कंटाळली आहेत, शाळा करून कंटाळली, त्यांना पण काहीतरी चेंज पाहिजे. स्टोरी किती वाचणार, किती करणार, हे त्यांना काहीतरी वेगळं आहे.
आता सगळ्या मुलांनी असे छान छान पपेट बनवायचे आणि आपापल्या क्लब इंटरॅक्ट क्लबवर पोस्ट करायचे, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही खरंच काय शिकलात नवीन काहीतरी. ओके. आणि त्यांनी इतकं छान सांगितलं की मलाच आता ते धरून सॉक्स आणि हे ते सगळं अगदी माझी स्टोरी मला करावी वाटत आहे. मलाच काहीतरी करावंसं वाटतंय, परत लहान झाल्यासारखं वाटतंय. वेगळे वेगळे आवाज बदलून बोलायचं हे छान त्यांनी केलं, ते मस्त फिंगर्स केलं. वाले खूप क्यूट होते, छोटे छोटे. सोपे आहेत ते करण्यासाठी. खूप सोपे, खूप ऍज अ सोपे. बुकमार्क म्हणून पण सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे मी तसं करते, माझी मुलगी आणि मी आम्ही नेहमी आर्ट असं करत असतो. अरे वा. हा, बरं वाटतं. थँक्यू संगीता मॅडम, वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आमच्याकडे पण सगळ्यांनी बघितलं. एक ट्रेनिंग दिलं होतं शिक्षकांना पपेट बोलक्या बाहुल्यांचं. अच्छा. त्या बाहुल्यांच्या माध्यमातून राज्यस्तरावर आमचं पहिलं बक्षीस मिळालेलं आहे बाहुल्यांना. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी नाईस. गुड गुड. अगं अपर्णा, आपण हे पण करू शकतो, डॉक्टर संगीता महाजन मॅडमचं आपण शिक्षकांनाच पण ट्रेनिंग घेऊ शकतो. आज मुलं जॉईन होते, एक दिवस आपण शिक्षकांना जॉईन करूया. बरोबर, करता येईल, करता येईल. टीचरसाठी अजून व्हरायटीज ऑफ पपेट्स करायला काय हरकत नाही मॅडम. येस येस, डेफिनेटली येस. व्हरायटी ऑफ पपेट्स, बिकॉज म्हणजे टीचर्स म्हणून आम्हाला प्रत्येक लेसनला किंवा वेगवेगळं असं व्हरायटी केलं तर मुलांना बोरिंग होणार नाही, तर म्हणून थोडंसं व्हरायटीज ऑफ पपेट्स केलं. आणि मॅडम ट्रेनिंग देतातच. आपण एक मासिक पाळी व्यवस्थापन म्हणून एक ट्रेनिंग घेतलं होतं मागच्या आवाज गेलाय मॅम तुमचा, लो झालाय. तुमचा आवाज बारीक येतोय. रोटरी क्लब तर्फे मागच्या वर्षी शिरोडे, नेहा शिरोडे मॅडम आणि मी मासिक पाळी व्यवस्थापनाचं महिलांसाठी प्रशिक्षण घेतलं होतं आपण रोटरीला. मला माहित नाही ते कुठला क्लब होता, पण रोटरी क्लबलाच घेतलं होतं नाशिकच्या. ओके ओके, आपण घेऊ ना मनीषा. तू हा, येस येस, हो, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम आपण ठेवूया नक्कीच. नक्की नक्की चालेल. मॅमला जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्हाला सांगा, मग आम्ही तसं अरेंज करू शकतो. येस येस. ओके, थँक्यू सो मच वन्स अगेन. एंड करायचं प्रोग्राम. येस येस. ओके ओके, थँक्यू. बाय बाय, गुड नाईट ऑल. मुलांना मुद्दामच अनम्यूट केलं नाही, खूप गोंधळ होतो म्हणून. मला बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करा म्हणून म्हटलं होतं, पण कोणाचे जास्त हँड रेज झाले नाहीये, त्यामुळे आता आपण बाय म्हणूया. आणि हॅपी होली सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये. हॅपी होली टू एव्हरीबडी. बाय.